नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की तन्वी महिपतला कॉल करते आणि तेव्हा महिपत म्हणतो की त्या अर्जुन सायलीला एक्स्पो मध्ये येण्यापासून अडव, काहीतरी कर. सायली म्हणते तन्वी कॉल ठेवते आणि मनात म्हणते की याच्या बापाचं काय जाते सांगायला, कसं अडवू मी अर्जुन सायलीला. दुसरीकडे सायली अर्जुन बाहेर अंगणात येतात आणि मस्त उन्हात गवतात चालत असतात, गप्पा मारत असतात. तन्वी सुद्धा त्यांना बघून बाहेर येते. अर्जुन आणि सायली थंडगार हवा सुटलेली असते, फिरत असतात. अर्जुन आपण बोलत असतात, सायली आणि अर्जुन. तन्वी ते ऐकत असते आणि तन्वीला आयडिया सुचते की सायलीच्या हळव्या कोपऱ्यात घाव घालायला हवा, म्हणजे अर्धवट मेंदूवर. तिला काहीतरी झालं म्हणजे अर्जुन सायली येणार नाहीत एक्स्पो मध्ये. तन्वी नागराजला कॉल करते आणि तो कटच करतो आणि म्हणतो ही कशाला रात्रीचं मला डिस्टर्ब करते, आणि तन्वी कॉलच करत असते. नागराजना पुन्हा कॉल करते आणि तन्वी म्हणते अर्जुन सायली एक्स्पो मध्ये येणार नाहीत म्हणून प्रतिमाला कडे बघायचं आहे. दुसरीकडे अर्जुन सायली मस्त अंगणात गवतात चालत असतात, बोलत असतात, त्यांचा रोमॅन्टिक क्षण घालवत असतात. आणि सायली अर्जुन कडे पासून एक व्यक्ती आहे. तन्वी नागराजला म्हणते की सायलीला कोठे जाण्यापासून अडवायचे असेल तर एक व्यक्ती थांबवू शकते, ती म्हणजे प्रतिमाचा आजारपण किंवा प्रतिमाचा एखादा झालेला अपघात. असं काय झालं तर सायली अर्जुन एक्स्पो मध्ये येणार नाहीत. नागराज म्हणतो काय करावं लागेल म्हणजे सायली अर्जुन धावत पळत येतील इकडे. नागराज अंगणात जाळ लावतो आणि देसाईच्या नावाने बोंब मारत असतो आणि म्हणतो कचरात अंगणा येतो ना तुमच्या, म्हणून मी जाळून टाकला, असे जोरात नाटक करत असतो. तेवढ्याच मोठ्याने ओरडत असताना त्या आवाजाने प्रतिमा बाहेर येते आणि म्हणते काय झालं भाऊजी. प्रतिमाला नागराज म्हणतो की देसाई कचरा येतो म्हणून ओरडत होता, मी तो जाळून टाकला. मग आगीकडे बघून प्रतिमा तर खूप घाबरते आणि नागराज तर तिला बोलतच असतो. प्रतिमा आधीची आठवण आठवत असते. मोठ्याने नागराज ओरडतो आणि ती मोठ्यानेच ओरडते आणि घाबरते आणि म्हणते की जाळू नका मला, जाळू नका असं म्हणते. त्या आवाजाने रविराज बाहेर येतो आणि तिला प्रतिमा काय झालं असं म्हणतो. नागराज म्हणतो मला तर काहीच कळत नाही. दुसरीकडे तन्वी अश्विन बोलत असतात. रविराज प्रतिमाला रूम मध्ये घेऊन जातो आणि विचारतो काय झालं, आणि ती तर बेशुद्ध पडते. तिला तर काही बोलता येत नाही. सुमन पण येते तिथे आणि ती म्हणते वहिनी काय झालं. प्रतिमा तर काहीच बोलत नाही. नागराज झालेला प्रकार रविराज आणि सुमनला सांगतो आणि म्हणतो मला तर वाटलंच नव्हतं एवढ्या रात्री वहिनी बाहेर येतील. प्रतिमा तर बेशुद्धच असते तरी सुद्धा सायलीचं नाव घेत असते, सायली म्हणत असते. रविराज अर्जुनला कॉल करायला लावतो आणि अर्जुनला कॉल करतो आणि म्हणतो की प्रतिमाची तब्येत बरोबर नाही आणि ती सायलीचं नाव घेत आहे, तू सायलीला घेऊन ये, मी आल्यावर तुला झालेला प्रकार सगळा सांगतो. अर्जुन लगेच सायलीला सांगतो की प्रतिमा त्याची तब्येत बरोबर नाही, आपण जाऊया, चावी घेऊन येतो मी गाडीची, आणि ते लगेच निघतात.